मंत्री माणिकराव ठाकरे यांचा वाढदिवस रुग्णांना फळ वाटप करून कार्यकर्त्यांनी केला साजरा। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख। आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे माजी उपसभापती तसेच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस ग्रामीण रुग्णालय येथे काँग्रेस कमिटी द्वारा फळ वाटप करण्यात आले। या प्रसंगी दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी व सर्व विभागांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि युवदमन गोळीचे प्रभारी, महाराष्ट्र काँग्रेस मंत्री समितीचे सदस्य, या यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपुत्र, शेतकरी पुत्र, आमचे नेते आदरणीय श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। आणि हा वाढदिवस विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे सर्व संघटनेचे पदाधिकारी हे सर्व घेत आहेत। आज दिग्रस तालुक्यामध्ये आम्ही त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत। या प्रसंगी दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शंकर जाधव, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज झालीवाला, बँकेचे संचालक आदरणीय मोगे साहेब, विजयजी घाटे, रामेश्वर राऊत, कांबळेजी, या ठिकाणी आमच्या महिला अध्यक्षा, दोन्ही शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मोहम्मद पप्पू आले, मोहम्मद नागपुरी, कांबळेजी, ज्येष्ठ आमचे पदाधिकारी ज्येष्ठ श्री भारत भाऊ देशमुख आणि या मान्यवरांना मानणारे जेवढे लोक आहेत हे या ठिकाणी आले आणि आम्ही दवाखान्यामध्ये रुग्णांना आमच्यातर्फे थोडासा दिलासा देण्यासाठी फळ फ्रूट वाटप आम्ही या ठिकाणी केलं। देशाचे लोकप्रिय नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, लोकनेते माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तालुका व शहर काँग्रेस कमिटी व सर्व आघाडीतर्फे विविध प्रकारचे उपक्रम दिग्रस शहरामध्ये राबवले आहे। तसेच ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे फळ व बिस्किटचे वाटप करण्यात आलेले आहे रुग्णांना। आज आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की आम्हाला माननीय ठाकरे साहेबांचा नेतृत्व लाभलेलं आहे। आम्ही तालुका व शहर व समस्त कार्यकर्त्यांतर्फे ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद। काँग्रेसचे सरचिटणीस, आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे आमच्या तमाम पूर्ण दिग्रस तालुक्यातील काँग्रेस जनातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं आरोग्य उत्तम राहो, भविष्यातही लोकांची सेवा त्यांच्या हातून घडत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि माणिकराव ठाकरे साहेब यांचा स्वभाव अतिशय मनमेळ आहे। सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना ते सोबत घेऊन काम करतात। सर्वांशी ते प्रेमाने वागतात। ते त्यांच्यापेक्षा लहान असो मोठा असो सर्वांना अतिशय जवळीक साधून ते प्रत्येकाशी आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात। असे मनमिळावू नेतृत्व। आणि त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर, कामगार, त्याचबरोबर महिला, आमच्या भगिनी, युवक या सर्वांचे प्रश्न ते हिरिरीनं नेहमीच मांडत राहिलेले आहेत। त्यांच्या समस्या सोडवण्याचा ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे। असे आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या या वाढदिवसानिमित्त मी माझ्यातर्फे आणि पूर्ण काँग्रेस जनातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या राज्याचे प्रांताध्यक्ष, माजी गृहमंत्री, माजी उपसभापती अशा अनेक घोषणावह पदावर ज्यांनी राज्यावर राज्य केलं असे आमचे नेते सन्माननीय माणिकराव ठाकरे यांच्या आज वाढदिवसानिमित्त दिग्रस येथे आम्ही ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचा हा मानस आमचा होता। सर्वप्रथम मी सन्माननीय माणिकराव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि
या वयातसुद्धा माणिकराव भाऊ सर्वसामान्यापासून तर नेत्यापर्यंत मजबूत अशी बांधी तयार करत आहे. त्यांना दीर्घायुष्य देव एवढं बोलताना सांगतो. आपले माणिकराव ठाकरे यांना सर्व महिलांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आमचे सर्व जे कार्यकर्ते तिथे उपस्थित राहिले.